स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं शुभलग्न सावधान। कन्यादानासाठी मुलीच्या आईवडिलांना बोलवा। दादाची आठवण येते। नको विचार करूस त्याचा, कारण जोवर तुझं चांगलं झालेलं तो बघत नाही ना डोळ्याने, त्याशिवाय तो इथे येणार नाही। कळलं का? आता नको विचार करूस। अगं वाईट तर वाटणारच ना नेहा। सगळं सुरळीत झालं ना की बोल दादाशी। आता कशाला काळजी करतेस? आम्ही आहोत ना। आमच्या लेकीचं कन्यादान करणार आम्ही। तुमचे हात पुढे करा दोन्ही। तुमचे हात याच्या हातावरती ठेवा। तुमचे हात ठेवा। परी तुझे पण हात ठेवा। आता मंगळसूत्र घालायचा विधी करायचंय। मंगळसूत्र घ्या। तुम्ही एका वाटीमध्ये हळद घाला आणि एका वाटीमध्ये कुंकू घाला आणि यांच्या भांगामध्ये कुंकू भरा आणि मंगळसूत्र परिधान करायला द्या। कशाला एवढं घाईघाईने इथे आणलंस मला? तुझे शूज सापडले का? नाही ग, तुला माहिती का, मला असं वाटतं की त्यांच्याकडे पैसे मागणं बरं दिसणार नाही। कसं आहे, त्यांना उगाच भुर्दंड कशाला ना। आपली नेहा त्यांच्याकडे लग्न होऊन जाते ना, नको कशाला। तुम्हाला मिळालेत ना शूज? हा, तुम्हाला शूज मिळालेत ना? नाही ग, वेळी आहेस का तू? नाही नाही, ठीक आहे, मी नेहाला जाऊन सांगते। अगं ऐक ना, ऐक ना, माझ्याचकडे शूज। आता आपल्या दोघींचंच गुपित, हा, कोणालाही सांगू नकोस की मिळाले तसं। शेफाली, शेफाली, मिळाले का शूज? नाही ग, जाऊ दे, सोड ना, तू एन्जॉय कर लग्न, जा जा जा, सोड ग, जाऊ दे, जा। मुलीच्या भावाला कानपिळीसाठी बोलून घ्या।
यांना चांगली समज द्या. यांना म्हणो माझ्या बहिणीचा नीट सांभाळ करा. नाव काय तुमचं? हे ना टिंब टिंबराव. तसं माझं नातं दोन्हीकडनं आहे. कारण मी यशचा बालपणीचा मित्र आहे, पण आता नेहा माझी बहीण झाली. आणि आता खरं सांगायचं ना तर हे नवीन नातं भावा बहिणीचं मला जरा जास्त जवळचं वाटायला लागलेलं आहे गुरुजी. बॉस मामा, मी फ्रेंडचे कान का पिळणार? काय तू आता मला बॉस काकाचा बॉस मामा केलायस की नाही? आता बॉस मामा म्हणजे तुझ्या आईचा कोण? भाऊ. तर भाऊ या नात्याने काही कर्तव्य मला आयुष्यभर पार पाडायला लागणार आहेत. आणि म्हणूनच या फ्रेंडने जर त्रास दिला ना तर त्याचा कान मी असा करकचून पिळणार आहे. हसू नका सर, ऐकलत का आपण? माझ्या बहिणीला आणि माझ्या भाचीला आयुष्यभर नीट सांभाळायचं. त्यांना जर त्रास झाला ना नाही तर हे हळूहळू हळूहळू. आणि हॅलो, बाय द वे, तुझी बहीण ना आता ऑफिशियली माझी बायको आहे, त्यामुळे ती माझ्या टीम मध्ये. हॅलो, ते टीम वगैरे सगळं विसर. आमचं आधीपासून ठरलंय की आमची एक टीम आहे. आम्ही तुला फार छळू देणारच नाही. हे ठरलंय ना? नाही तर हे बघ परत. अरे हळू काय करतोयस? चला चला, सप्तपदीसाठी उभे राहा. चला चला. हा चला. गाठ बांधायला कोण येणार आहे? लग्न परीने जमवले ना तर मग गाठही तीच बांधली. वा. सप्तपदी म्हणजे हातात हात घालून नुसतं 7 पावलं फिरणं नव्हे, तर प्रत्येक पावलावर पतीने पत्नीला आणि पत्नीने पतीला एक वचन द्यायचं असतं आणि ते वचन पूर्ण पाळायचं असतं. एक मिनिट गुरुजी, माझं नातं हे नेहा आणि परी दोघींबरोबर जोडलं जात आहे. त्यामुळे मी वचन द्यायलाही फक्त नेहाला नाही तर परीलाही बांधील आहे. म्हणजे सप्तपदीमध्ये परीही आमच्या सोबत असेल. चालेल ना? चालेल की, काहीच हरकत नाही. थँक्यू. परी, मी वचन देतो, यानंतर आयुष्यात पुढे जाताना परी आणि तुझी साथ मी कधीही सोडणार नाही. तुम्ही दोघी सदैव माझ्या सोबत असाल. हा प्रवास एकत्र करायला मी बांधील आहे. मी वचन देतो की परी आणि तुझ्या सुखदुःखात मी नेहमी सोबत असेन आणि माझ्या आयुष्यातल्या सुखदुःखाचा तुम्हीही अविभाज्य भाग असाल. मी वचन देतो की परी आणि तुझ्या सुखदुःखात मी नेहमी सोबत असेन आणि माझ्या आयुष्यातल्या सुखदुःखाचा तुम्ही अविभाज्य भाग असाल. मी वचन देतो की परीच्या आणि तुझ्या असण्याचा, तुमच्या विचारांचा, तुमच्या अस्तित्वाचा मी मनापासून सन्मान करेन. मी वचन देतो की आपल्या मुलाबाळांची, म्हणजेच माझ्या फ्रेंडची, आपल्या परीची काळजी घ्यायला मी बांधील आहे.
परीचा तर मी फ्रेंड आहेच, पण तुझाही मित्र होण्याचा आणि तुला समजून घेण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. मी वचन देतो की माझ्याकडे असलेल्या धनधान्यावर, संपत्तीवर तुझा आणि परीचा बरोबरीचा हक्क असेल. मी वचन देतो की एक कुटुंब म्हणून आपण नेहमी एकत्र असू, एकत्र हसू. तुम्हा दोघींना आयुष्यात भरभरून आनंद द्यायचं मी वचन देतो. मी वचन देतो, तू दिलेल्या सगळ्या वचनांचा मी मान ठेवेन. आपल्या नात्याचं आणि आपल्यामुळे जुळलेल्या सगळ्या नात्यांचं मी मान ठेवेन. आयुष्यभर तुला आणि परीला सांभाळून घ्यायचं आणि भरभरून आनंद द्यायचा. मी वचन घेतो. मी सुद्धा तुम्हाला दोघांना वचन देते. काय? आय लव्ह यू बोथ. आणि मी सुद्धा बाप्पा समोर तुला प्रॉमिस केलं होतं ना की मी कायम तुझा फ्रेंड राहीन. तुला कधीही घाबरायची गरज नाहीये, कारण तुझा फ्रेंड कधीही बदलणार नाही. यापुढे कधीही असं मनात आणू नको की हा फ्रेंड बदललाय. नाही ना, प्रॉमिस. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू फ्रेंड. आय लव्ह यू टू. I love you too. कमाईची वेळ झाली. 11,000 यश, तुझे शूज. शेफाली, उगाच यशला त्रास नको देऊस. त्रास काय? अगं, त्रास काय त्यात? हा पण एक विधी असतो. हा, शुअर. किती? नवरदेव जरा थांबा. नवरदेव, किती हा प्रश्न विचारण्याआधी थोडस त्यांना सांगा की तुम्ही आधी आम्हाला आमचे शूज दाखवा, मग आम्ही पैसे देऊ. नाही. असं होऊ शकतं ना, कधी कधी काय तुम्ही खोटं सांगून सुद्धा आमच्याकडनं पैसे उकळू शकता. एक मिनिट, असं कसं? आमच्याकडे शूज आहेत म्हणून आम्ही पैसे मागतो. तेच जे आहेत ना ते दाखवा ना तुम्ही शूज आम्हाला. का पण? नाही ना, पाहिजेत आम्हाला. त्यांना कन्फर्म करायचंय. हा, ठीक आहे, मग बघा, दाखवा. बघा नाही, दाखवा तुम्ही शूज आम्हाला. दाखवा. बघा बघा हा, दाखवा दाखवा. हा, तू सकाळी ह्या चपला घातल्या होत्या? एक मिनिट बघू. या माझ्या चपला आहेत. केव्हापासून शोधत होतो, कुठे गेल्या. बरं झालं तुम्ही शोधून दिलात त्या. चला. सापडल्या का? मग पण मी ह्याच चपला बहुतेक आता तुमच्या मनात प्रश्न असेल, मग यश सरांचे बूट गेले कुठे? तर ते आहेत इथे. केव्हापासून असे मी हातात घेऊन फिरतोय. काय ना, स्वाभाविकपणे माणूस काय करतो, दडलेल्या गोष्टींकडे असा हळूच पाहतो, सतत पाहतो. जे उघड उघड आपण घेऊन फिरतो ना त्याच्याकडे कोणी लक्षच देत नाही. शेफाली, अगं इट्स ओके. इट्स नॉट ओके. नो, इट्स नॉट ओके. मस्करी बंद झाली. ते शूज त्यांच्या हवाले कर. मी नाही करणार. मान असतो मेवण्यांचा. आणि चेहरा बघ कसा झालाय तिचा. पण तुला माझा चेहरा दिसत नाही का मित्राचा? समीर, दे तिला ते शूज. ठीक आहे, आता असा चेहरा केलाय म्हणून आणि यश म्हणतोय म्हणून. नाहीतर काय नसतं दिल्या. 11 गप्प. हो.
माझ्या मैत्रिणीची काळजी घ्या हा. कारण आता रोज ऑफिसला जाताना माझ्या 2 व्हीलरवरती डबल सीट नसणार. आता हेलिकॉप्टरने येणार ना. नो ट्रॅफिक, नथिंग. समीर, ठीक आहे. आम्ही बॅग नव्हती मागितली. आम्ही दोघींनी मिळून चप्पल चोरले होते तुमचे, शूज. त्यामुळे आम्हाला हे पैसे आम्ही दोघी वाटून घेणार. माने दोघींना माने. थोडे नाचू, गाणे गाऊ, जरा फटाके बिटाके वाजू, थोडीशी मस्ती, थोडासा कल्ला, आता धिंगाणा थोडा वाढू. नवरी लाजली, गाली हसली, बघून नवऱ्याला थोड्यावर होऊ दे, लागू दे आता लग्न, थाटामाटात होणार आईचं लग्न. वाव, कमाल. सर, हे फ्रुट्स आहेत ना, हे मी स्वतः कलर केले. अरे वा, तरीच त्या पेरला सफरचंदाचा रंग दिलाय. छान आहे, पण खूप छान आहे. हे कोणी केलं? हे कोणी केलं? सर, हे ना लेले काकूंनी बनवलंय. हो, मला हे पण खरं तर खूप आवडलंय. मस्त आहे. तुम्हाला ओजसची आई माहितीये ना? हे त्यांनी दिलंय. अरे वा, हा बॉक्स पण इंटरेस्टिंग दिसतोय. हे काय? हे कोणी केलंय? हा बॉक्स कुठून आला? म्हणजे सर, हा इथे नव्हता. म्हणजे असं कोणी येऊन ठेवून जाऊ शकतं का? नाही सर. मग बघूया का उघडून काय याच्यामध्ये? इकडे 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 शेफाली, इकडे. सर, 1 मिनिट हा, मी आले. ऐक ना, आपल्याला जे पैसे मिळालेत बघ, ते कसे वाटून घ्यायचे? म्हणजे मला माहिती तुला अजिबात गरज नाहीये, तर ते माझ्याकडे राहू देत पैसे. आणि जेव्हा तुला हवे तर तू थोडे थोडे करून माझ्याकडे मागून घे. एक मिनिट, तुम्ही हे सगळं बोलायला बोलवलंय मला? मी सरांशी काहीतरी महत्वाचं बोलत होते ना. मग हे तर त्याच्याहून जास्त महत्वाचं आहे. तू काय इथे ऑफिस मधल्या गप्पा मारायला आली होतीस लग्नात? आता काय ऑफिस मधलं काही बोलणं असू शकतं का फक्त? तुम्ही एवढे नटून थुटून असं तावातावानी काय बोलताय? ऐक ना, मी काय म्हणते समीर, ते नाही का तुम्हा सगळ्यांकडनं मी ते चोरून घेतलेले चपला आणि मग ते लपवल्या होत्या, ते तुझे पैसे मिळाले त्याबद्दल विचार. नंतर बोलूया ना आपण हे सगळं. कशाला नंतर? आत्ताच बोलूया. आत्ताच सगळं महत्वाचं इकडे.